रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात तसेच ओविसह या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्यफल प्राप्त होते. या अगोदर आपण अध्याय 1 ते 18 पाहिले आहेत. आज आपण अध्याय 19 पाहणार आहोत. तुम्हाला जर आजचा अध्याय आवडला तर कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भगवान श्री कृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. जय श्री कृष्ण. अध्याय 19. द्वादशीचे महत्व. अति महान द्वादशी तिथी 12 वाटा विघ्ने पळती. अधिक मासातील पंचपर्वामध्ये द्वादशी पर्वाचे महत्व फारच मोठे आहे. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, या पर्वातील थोडे जरी नियम पाळले तरी मनुष्याला मोक्षपद मिळते. द्वादशी तिथी ही श्रीहरीची सर्वात जास्त प्रिय तिथी आहे. एकादशीला उपवास करावा आणि द्वादशीला पारणे करावे. द्वादशीला एखाद्या तीर्थस्नानी जाऊन स्नान करावे. पितरांना तर्पण करावे. ब्राह्मणांना जलदान, अन्नदान द्यावे. धान्यदान, वस्त्रदान, पात्रदान, भूदान, सुवर्णदान, गोदान अशा अनेक दानापैकी यथाशक्ती दान निष्ठापूर्वक करावे. विद्यादानाचे महत्व या तिथीला विशेष आहे. प्रत्येकाने अधिक मासातील द्वादशीला अधिक मास महात्म्य ही पोथी, पुस्तके, ग्रंथ शक्य तितक्या जास्त प्रति निदान 5, 7 किंवा 12 प्रति दान कराव्यात. अधिक मासातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील द्वादशींना तूपदान, दीपदान दिल्याने लाभते, फार पुण्य लाभते. द्रव्यदान केल्याने मनोकामना पूर्ण होतात, प्रेम वाढते, सर्व पापे नाहीशी होतात, आरोग्य प्राप्त होते, समाधान सुख मिळते, कामधंद्यात प्रगती होते. द्वादशीला अन्नदान करणे हा एक मोठाच फायदा आहे. अन्नदान हे सर्व दानात श्रेष्ठ असे दान आहे. अन्नदात्याला प्राणदाता असे म्हणतात. तो देवरूप असतो. चैत्र वैशाखात जलदान, पौष माघात तिळगुळदान अशा दानापेक्षाही अन्नदान, आणि तेही अधिक मासातील द्वादशी पर्वात जर केले तर साक्षात पुरुषोत्तम प्रसन्न होतात. या पर्वात अन्नावर, धान्यावर तुळशीपत्र ठेवून ते सत्पात्री दान करावे. गायीला अन्न चारावे आणि भुकेलेला इसमास अन्नदानाने संतुष्ट करावे. या द्वादशी पर्वाच्या पुण्याईमुळे प्रत्यक्ष कुबेराला देवांच्या खजिन्याचे भांडार प्राप्त झाले. इंद्राला इंद्रपद मिळाले. यमाला प्रजा संयमाचे बळ मिळाले. दुर्वास मुनींच्या रागापासून अमरीश राजाचे संरक्षण झाले. अमरीश राजाने एकादशी व्रत नियमाने केले. त्यांच्या पारण्यास दुर्वास मुनींना त्यांचे भोजनास निमंत्रण दिले होते, पण द्वादशीच्या दिवशी पारणे भोजनास येण्यासाठी दुर्वास मुनींना उशीर झाला. तोपर्यंत अमरीश राजाने श्रीहरीचे तीर्थ घेऊन पारणे केले. दुर्वास मुनींना त्यामुळे खूप राग आला. अमरीश राजाला दुर्वास मुनी शापून भस्म करणार. तेवढ्यात श्रीहरीने आपले सुदर्शन चक्र दुर्वास मुनीवर सोडले. त्या चक्राच्या भीतीने दुर्वास मुनी पळून गेले. त्यांच्या मागे ते सुदर्शन चक्रही फिरतच होते. त्यामुळे दुर्वासाला पळता भुई थोडी झाली. श्रीहरीने आपला भक्त राजा अमरीश याचे रक्षण केले आणि कोपिष्ट दुर्वासाला पिटाळून लावले. ही कथा पुराणात प्रसिद्ध आहे. पंचपर्वातील अधिक मास द्वादशीच्या दिवशी तुपात तळलेले 33 अनारसे पात्रात ठेवून त्यावर वस्त्र झाकून ते जावयास किंवा ब्राह्मणास दान द्यावेत. अशा दानामुळे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होऊन कल्याण करतो. अनारशाऐवजी 33 बत्तासे, खारका किंवा सुपाऱ्या किंवा फळेही दान दिल्यास तितकेच पुण्य मिळते. द्वादशीला आप्तेष्ट मित्रांना, ब्राह्मण सुवासिनींना पक्वान पूर्णाचे धोंडे करून भोजन द्यावे आणि कर्पूर कापूर वेड्यांचे तांबूल द्यावे. तुळशीची पूजा आणि गोग्रास करून नंतर आपण भोजन करावे. भगवान विष्णूने लक्ष्मीला अधिक मासातील पंचपर्वाची माहिती सांगितल्यावर त्या व्रतदानाच्या पुण्याईने कोणता कसा उद्धार झाला त्या कथा सांगितल्या. पुढे 20व्या अध्यायात स्मितविलासिनी या अप्सरेची कथा आहे, ती ऐका. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जयाजी श्री गुरु समर्था. भाविकांते मोक्षदाता. अनाथनाथा कृपावंत. करुणाकरा दीनबंधो. अगाध भक्तीचा महिमा. भक्तप्रिय सर्वोत्तमा. भक्ती विन निरर्थक प्राणियांचा निर्धारे. या लागी भाव धरुणी अंतरी. प्रचित घ्यावी शरीरी.
आत्मप्रचित गुरुप्रचितवरी शास्त्रप्रचित तिसरी जाणीजे. म्हणून दृष्टांती कथा भाग सत्य स्वये बोलिला श्री अनंत. ही जाणीजे शास्त्रप्रचित ऐका दृष्टांत दुसरा. वक्ता वदेल अर्थातर तो जाणीजे गुरुकृपा साचार. भाव धरून उकलावे अंतर मग साक्षात्कार आत्मप्रचिती. एवं तिन्ही प्रचिती घेऊनी प्रवर्तावे श्रोतेजनी. या उपरी मलमास कथनी श्रोतेजनी परिसावी. लक्ष्मी नारायण संवाद तोची श्रोतिया करू विशद. ऐका विचक्षण सावध जेने हरेल वेद मानसी. श्रीराब बीजा वदे पुरुषोत्तमा अनुपम ऐकिला जी महिमा. पुढील परिसावे नेमा कवने परी आचरावे. कवन उद्धरोनी गेला कवने नेम असा साधिला. हातव विस्तार आगळा कृपा करून वदावा. ऐकून लक्ष्मीची वाणी बोलता झाला चक्रपाणी. म्हणजे ऐकहो शुभ कल्याणी एकाग्र करुणी मानस. मेरू तळाची या ठाई जाण शिवकांची नगरी विस्तीर्ण. ब्रह्मसमुदायो परिपूर्ण अध्ययन घरोघरी. गोकर्णाचे पश्चिम दिशे अपूर्ण नगरी ते असे. शूद्र क्षेत्री सर्व धर्म वसे वेद मार्गे वर्तती पै. वेद मर्यादा नुलंघिती कोणी ब्राह्मण पूजिती वर्णतिनी. स्रोत स्मार्त अवग्रहणी सदाचारे ब्राह्मण वर्तती. नगराची रचना अति अद्भुत पाहून जन नयन तटस्थ होत. रम्य गोपुरे लखलखित बरवी झळकत रविकिरणे. तया नगरी एक शूद्र जाण नाम तयाचे विप्रदास म्हणून. पाहताती सर्व हिंजन सेवाधारी पूर्ण ब्राह्मणाचा. तयाची भार्या पतिव्रता पूर्ण नुलंघी कदा पतिवचन. तेही विप्रसेवा करून जाण करून रक्षक करिता ती. या उपरी एके दिनी मलमासे संधी साधुनी विप्रमेळा तयेस क्षणी. स्नाना लागून चालिले तो ते शूद्र कामिनी. विनवी भ्रता लागुनी समस्त जग मिळवणी. स्नाना लागून जाता ती तरी आपण वर्गहीन याती. केविन घडेल पुण्यप्राप्ती द्रव्यहीन ही संचिती. जे दान पद्धती करावी या लागी प्राण नाथा पाही. विप्रा सांगते चला सर्वही दान धर्माते धनते नाही. परी करू देह पवित्र स्नाने करून पतिव्रता. ऐसी व्यदतिसे जनवाता या लागी विप्रांते प्रार्थो. न्यावे तत्वता समागमे ऐके ऐकून उत्तर. द्रवले शूद्रांचे क्षेत्राप्रती आला पोहन तेथील गंगाजळा. तटस्थ झाला समुदायो गंगा पाहताच नयनी. तात्काळ पातका होवेशनी समग्र जन स्नाना लागुनी. तये स्नानी उतरले नित्य करीती स्नानदानास. यात्रा प्राहिली एक मास विप्रासवे शूद्रही स्नानास. स्त्रिये सहित जातसे नित्य स्नान विधी सारुणी. मग पुष्प बिल्वादी आणुनी नित्य पूजितसे शिवभवानी. भावार्थ मनी आगळा उभयंता जाऊनी वनात. काष्ट भारा आणि ती नित्य त्याचा विक्रय करून सत्य. द्रव्य संचय करिता ती मौन बोलती कवनासी. नक्त राहती उपवासी सरिती भोजनासी. नित्य नेमिसी वर्तत ऐसे व्रत संपूर्ण एक मास. उभयंता आचरली निर्दोष पाप जळाले निशेष. नाही लवलेश तिळभरी मग संचयो जा धनाचा. नित्य विक्रय कष्टाचा तो काढून या तयाचा. व्यय करीते पैजाले यथायुक्त ब्राह्मण भोजन. करीते झाले उद्यापन त्रेची दशक अमुपप. अन्न केले अर्पण द्विजाते मग शेवटी ते उभयंता. भोजनी बैसले तत्वता घेऊन विप्रांची मंत्राक्षता. विराड मार्गी चालिले तव नवल वर्तले तये क्षणी. रात्र झाली एक यामिनी तव एक पिशाच मार्गस्थानी. उभा येऊनी ठाकला विक्राळ तया ते पाहुण उभयांनी. तटस्थ केले तयास्थानी तव दैवयोगे करुणी. अपूर्ण कहाणी पैजाली पुण्य शारीरी शूद्र दंपत्य. पाहुणी पिशाच प्रेत क्रूर भावना निरसून तेथे. चाला बोलता शूद्रा ते म्हणे महापुरुषा तू कोण. येथे यावया काय कारण मी तव शिक्षित पिशाच जाण. करावया भक्षण आलो तुम्हा परितव दर्शने समाधान. पावन झाले माझे मन तू ते करिता संभाषण. वाटे पावन होईन मी आजवरी या पर्वत शिखरी. मी फिरत होतो वनांतरी
वृक व्याघ्र नाना परी शुद्धा हारी हिंडतसे परिशुद्धा न धाय सर्वथा या शुद्धेत फिरे मी तत्वता तव दृष्टीस देखिले औचिता विप्रदासा तुझ लागी तरी कृपावंता दयानिधी निरसी माझी भवव्याधी घेऊन या पुण्य औषधी भव भय व्याधी हरावी ऐकून जयाचे उत्तर शूद्र वदे नेव्हा प्रत्युत्तर म्हणे तू पूर्वी होतसी थोर ते सविस्तर निवेदी कवन पापास्तव पाहे पिशाच देह लाभला आहे तो सांगे लवला आहे पुढे उपाय विचारू एरू म्हणे एके स्वामी राया पूर्वी मी क्षेत्रज वंशी राजा होतो पराक्रमी तेजपुंजा शत्रू सहज पायतळी सर्वावरी दरारा पाहे कापती सर्वही राये यवन मंडळी पाळी निर्भन नाही भय पापाचे पुण्यलेश नाही सर्वथा स्वप्नी नेणे धर्मवार्ता मार्ग पाहुनी तत्वता वस्तू हारी मार्गस्थांच्या परद्वार असंख्यात मज घडले अपरिमित माझी आपापा नाही अगणित सौख्या अमित भोगिले आप परनेने सर्वथा प्रजेते नागवी तत्वता त्याची अक्षापे मज तात क्षयरोग लागला पै त्या योग्य मृत्यू पावलो वेग यमदूतीश करशुनी या अंग दुर्धर माझा पापभोग जाणून जातीची मज लागी मी दान धर्म केलाच नाही अतीत अभ्यासात तेने काही तीर्थ पर्वणी स्वप्नीही पहिली नाही पापिष्टे द्रव्य असूनी माझे पदरी मी तव तीर्थदान न करी सरली आयुष्याची दोरी नरक अघोरी टाकीजे मज मग तेथे बहु पस्तावले आहा देवा स्वधर्म आचरो पापा ते मी नाही भ्यालो मदबळे करुनिया मग तेथे उपवास नये काही हिपुटी झालो स्वदेही द्रव्य जोडिले तेही राहिले तेथेची तेथे व्यर्थ गेली माझी वैसा पाप वळे जोडीला पैसा संसार कारणी सर्व आशा शेवटी नाश पावलो मिळवणी काका मामा आत्या बंधू भगिनी आणि चुलत्या मिळवण्या मज भोवत्या वाटोळे केले द्रव्याचे सासू सासरा विहीन सुना जावई काही काकी मामी आता आबा सर्वांनी वेडीले मज लागी धनलोभे शेवटी अंतकाळ आला सकाळ झाली संभवती गोळा हात घेऊनी कपाळा रडती खळबळा धानासाठी म्हणती छत्र गेले आमुचे कोण रक्षण करील कुटुंबाचे शेवटी नाही होती कोणाचे सर्वही जायचे सर्व लेणे ऐसी गती माझी झाली शेवटी यमयातना प्राप्त झाली सर्व आटले तये काळी सोडविता मळी न दिसे पै काळाचे मुखी होनी सर्वथा न देखो कोणी सोडविता या लागी विचक्षण जनी तत्वता मोक्षपंथा स्मरावे ऐका सद्गुरु वाचुनी उपाव नाहीच त्रिभुवनी तोची सोडवी काळापासूनी इतरांची कहाणी न चलेची ऐसा मी फार पस्तावलो शेवटी रमरवी पडता झालो तेथे बहुत जाजावलो कुसुमुसलो अंतरी तेथे कुंभपाक कुंड तळी विस्तीर्ण लहान तोंड त्या माझी नरक भरला उदंड तोची दंड प्राणियाते त्या माझी नेऊन टाकीती एकावरी एक रिसविती उचंत नाही निघावया प्रती बुचकाळ्या घेती एकाएक मुख काढिता वरुते तवटोले देती यमदूत मागुते आत लोटीत नाकी तोंडी भरत नरकतो ऐसी चाचणी दिवस बहुत भोगिली सहस्र वर्षेपर्यंत शेवटी मज काढून देत पिशाच योनीत टाकिले तेथे सुधा लागला बहुत परिसंकीर्ण रंध्रमुखांत कवळ मध्ये अडकत सुधा शांत न होय उदक प्रासनाची नाही संवेदनीचे किंवा अशोच्च देही निर्बळ पाहता ते नाही ऐसी देही दुःखायातना वस्त्र नाही दिगंबर वृक्षावरी आमचे घर ऐसा भोगती 6000 संवत्सर भोगावा या लागी भकितो करुणा कृपाळू तू तापसी राणा देऊनी काही पुण्यदाना निवारी यातना माझी अवघे गेले सुखांचे सांगाती शेवटी झाली हे माझी गती कृपा सागरा दयामूर्ती करी निवृत्ती पापाची एवढा उपकार करी सुकृत बांधी आपुले पदरी चुकुनी माझी जन्म मरण फेरी थोर उपकारी बुडेल मी ऐसी करुणा निधी वाणी ऐकून शूद्र दवला अंतकरणी मग उदक करी घेऊनी संकल्पुनी सोडित म्हणे महापुरुषा ऐक तू तव कर्म पातकी देख
तुही पाहुणी अधिक दया माते उपजली. तरी सप्तदिनी स्नानांचे फळ मी आचरिजो केवळ. मल महात्मांचे निर्मळ ते हे जळ असे पै. या सप्तदिनाचे पुण्य करुणी तुझे पाप क्षाळन. तात्काळ जाई उद्धरण. ऐसे म्हणून उदक सोडिले. ते उदक पडता प्रेम हस्ती. तेथे आश्चर्य झाले श्रोती. अवधारा हे परमप्रीती. महापातकी उद्धारला. तात्काळ दिव्य देह पातला. प्रेतभाव सर्व लोपला. तव अकस्मात देखिला घंटारव स्वर्गीचा. दिव्य विमान स्वर्गीहून तात्काळ उतरले तये क्षण. लखलखित देवगण उभे ठेवून ठाकले. पिशाच उद्धरला तात्काळ. विमानी बैसविनी गेला ते वेळ. नेत्री पाहते झाले सकळ. म्हणती भव्य फळ स्नानांते. मलमास अगाध महिमा. कृपाळू सर्वोत्तमा. धन्य या शूद्राच्या नेमा. केले कर्म अघटित. स्वय पुण्याचे दान केले. ऐसे कधी देखिले ना. ऐसिया पापिया ते उद्धरिले. अनुपम्य केले या शूद्रे. आश्चर्य करुणी सर्वांनी. येऊनी लागती शूद्रचरणी. जय जयकार गोकर्णी. पर्वताला आदरे. मग नाना परी दिव्यांग ठाई. ठाई विप्र भोजन होता पुराण कथा श्रवण. आनंद पूर्ण सर्वाते. ऐसा मलमास स्नान महिमा. निवेदिला श्रोतया तुम्हा. जो कथिला सार्वभौमा. विष्णू लक्ष्मी ते तोची प्राकृत भाषा वैखरी. भरविला श्रोतियांचे कर्णद्वारी. नुज पूर्ण तो चतुरी. क्षमा मजवरी पैकी जे. मल महात्मा अगाध महिमा जेने. संतोष पुरुषोत्तमा. म्हणून धरिजे अतिनेमा. अनुक्रमे संपादावा. काही धन न लागता बहुत. फुकाचे पुण्य असे जोडत. या लागी साधावे हिताहित. तेही विविध सर्वथा. शेवटी कोणी कोणाचे नाही. एकटे पडले लागे प्रवाही. धनधान्याचे सर्वही टाळी. जेथील तेथेची या लागी. करा काढा काढ. साधा बापानो लवड सवडी. जेने सुटे काळाची ओढी. ऐसी तांडती 19 एकटे पडणे लागे प्रवाही. धनधान्याचे सर्वही राही. जेथील तेथेची या लागी. करा काढा काढी. साधा बापानो लवड सवडी. जेने सुटे काळाची ओढी. ऐसी तातडी करावी. इतिश्री अधिक मास महात्म ग्रंथ. पद्मपुराणाचे संबंध. मनोहर सुत विरचित. 19 गोड हा. श्रीकृष्णार्पण मस्तू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.